देववासी माझा असे मानणारे छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज, मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आज शिवराज्याभिषेक दिन हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे। जे आज अनेक विद्यार्थी बोलले आणि त्यांनी फार सुंदर असं विचार या विचारपीठावर मांडलेले आहेत आणि या मुलींनी असं सांगितले की असे कार्यक्रम हे व्हायला पाहिजे। हे पहिल्यांदा मी बघतो की तुमच्याकडून काहीतरी अशा कार्यक्रमाची डिमांड येते आहे। ही स्तुत्य अशी ही स्वागतार्ह अशी एक चळवळ आहे असं मला मनाचं वाटतं। आणि मग राष्ट्रीय सेवा योजना जी आहे, राष्ट्रीय सेवा योजना हे असं व्यासपीठ आहे की जिथे जे स्वयंसेवक आहेत ज्यांचं भवितव्य हे देशाचं भवितव्य ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांची कला ही दिवसेंदिवस ती उद्दिंगत व्हावी, दिवसेंदिवस ती विकसित व्हावी यासाठी हे व्यासपीठ आहे। आणि आज आपण शिवराज्याभिषेक दिन हा साजरा करतो आहोत। जे छत्रपती शिवाजी महाराज या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून या राष्ट्राला मिळाले। या महाराजांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आईचा महत्वाचा वाटा, त्यांच्या मातोश्रीचा महत्वाचा वाटा होता। ज्या राष्ट्रमाता जिजाऊ आपण म्हणतो त्या राष्ट्रमाता जिजाऊंचा वाटा हा शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये होता। आणि म्हणून ग्रामगीतेमधले वचन मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ग्रामगीतेमध्ये वंदनीय राष्ट्रसंत असं म्हणतात की जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ऐसी वर्णिले मातेची थोरी शेकडो गुरु। म्हणजे गुरु शेकडो गुरुपेक्षा जी माता श्रेष्ठ का आहे, कारण हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा अशी मनामध्ये मनीषा बाळगून असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज हिंदवी राष्ट्राची निर्मिती केली। म्हणून तुम्ही आम्ही इथे आज एक स्वतंत्रतेचं जीवन जे जगतो आहोत त्या पाठीमागे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान आहे। आणि हे श्रीमंतांचं जीवन घडविण्यामध्ये ज्या राष्ट्रमाता जिजाऊ आहेत जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगात उतरली। आणि म्हणून शिवाजी महाराजांचा आज इतके वर्षानंतरही शिवराज्याभिषेक दिन साजरा करतो आहोत, कारण त्यांनी जी जीवनमूल्य त्यांच्या आयुष्यामध्ये अंगीकारली आणि ज्या जीवनमूल्यांचा इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश करण्यासाठी त्यांनी त्याचं स्वतंत्र आयुष्य खर्च केलं। म्हणून खरं तर आपण शिवराज्याभिषेक दिन साजरा करतो आहोत। आणि म्हणून राष्ट्रमाता जिजाऊंचे उपकार या राष्ट्रावरती खूप मोठे आहे। आणि म्हणून स्वामी विवेकानंद 12 जानेवारी हा जो योग दिन सर्वांनी योगांचा उल्लेख केला, स्वामी विवेकानंदांचा उल्लेख मी केला की हे जे विचार आहे। म्हणून शिवराज्याभिषेक जो 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे शिवराज्याभिषेक दिन जो राज्याचे सूत्रे त्यांनी हाती घेतले। आणि हे राज्याचे सूत्रे हाती घेत असताना जे मराठे सरदार होते जाधव, निंबाळकर, घाडगे या मराठी सरदारांचा विरोध हा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला। आणि म्हणून हा विरोध बाजूला झुगारून एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात की त्यांच्या स्वप्नामध्ये भवानी माता अवतरली आणि भवानी माता असं म्हणते की तुम्ही जे स्वधर्म रक्षणार्थ जे राज्याची निर्मिती केली आहे तो प्रत्यक्ष राज्यावरती आरूढ होऊन तुम्ही जर हे कार्य कराल तर त्या कार्याला निश्चित जास्त व्यापकता प्राप्त होईल। आणि म्हणून शिवाजी महाराजांनी हा विचार रामदास स्वामींना सांगितला आणि शिवाजी महाराज त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक हा करून घेतला। आणि अनेक राजे रजवाडे आणि अनेक विचारवंत त्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तिथे एकत्र झाले आणि तिथे राज्याची मुहूर्तमेढ रवळली। आणि म्हणून शिवाजी महाराजांवरती जे जिजाऊंचे संस्कार झाले, बालपणापासून जे शूरवीरांच्या ज्या गाथा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितल्या ते संस्कारक्षम वयामध्ये राष्ट्रमाता जिजाऊने त्यांच्यावर संस्कार केले। आणि म्हणून
खरं तर हिंदवी स्वराज्याची निर्मिती ही शिवाजी महाराजांच्या माध्यमातून या राष्ट्राला, आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचं अवलोकन जर आपण केलं तर त्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांविषयी म्हणतात, असं महाराज असं म्हणतात की शिवगोपतीस माझा सांगा निरोप राजा, तलवाराती भवानी मेले तुझे विठणी या पुन्हा समाजा. जे आज आपण राष्ट्राची स्थिती जर बघतो हे शिवाजी महाराजांच्या नावाखाली जे एका विशिष्ट वर्गाचा, एका विशिष्ट इतर संबंधांचा फायदा करून घेण्यासाठी शिवाजी महाराजांचा वापर आज होतो आहे, हे खरं तर दुर्दैव आहे. आणि म्हणून महाराजांना हे समाजाची परिस्थिती माहीत होती, म्हणून महाराज असं म्हणतात की शिवभूपतीचं माझा सांगा निरोप राजा, तलवाराती भवानी, म्हणजे ज्या तलवारीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी हिंदू पदशाहीची निर्मिती केली, आज ती तलवार ही खितपत पडलेली आहे. तलवाराती भवानी नेली तुझी लुटेली, म्हणजे तलवार म्हणजे शिवांचा इतिहास जो आहे किंवा महाराजांची जीवनातली नीतिमूल्य जी आहेत ती महाराजांच्या जीवनातली नीतिमूल्य आणि जी शिवांचा इतिहास जो आहे हा इतिहास आज लुटला जातो आहे. तलवाराती भवानी नेली तुझी लुटेली या पुन्हा समाजा. म्हणून आज पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे पराक्रमी पुरुष, जी जनतेच्या कल्याणाचा विचार करणारा हा राजा, प्रजाहित दक्ष राजा, अशा राजाची आज समाजाला पुन्हा गरज आहे. आणि म्हणून अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काय घ्यायला पाहिजे,